गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, आज आपल्या मराठीच्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा एकदा आपल्या पाठ्यपुस्तकाकडे वळणार आहोत. तेव्हा सुरुवातीलाच मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की आपण आपली पाठ्यपुस्तकं म्हणजे टेक्स्टबुक ओपन करा आणि लेसन नंबर 8 पेज नंबर 28 ओपन करून ठेवा. पेन्सिल आपल्या हातात असू द्या, कारण बऱ्याच दिवस झाले आपण मागच्या बऱ्याच लेक्चरमध्ये आपला व्याकरणातील किंवा ग्रामरमधील अतिशय महत्त्वाचा भाग, एक्झामच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे वाक्यप्रकार आणि वाक्याचे दुसऱ्या वाक्यामध्ये रूपांतर, ह्याचे एकूण 5 प्रकार आपण बघितलेले आहेत. आणि ते 5 प्रकार पूर्ण झाल्यानंतर आज पुन्हा एकदा आपण आपल्या पाठ्यपुस्तकाकडे वळणार आहोत. तेव्हा लेसन नंबर 8 आपण सर्वांनी काढायचं आहे. अपेक्षा आहे की सर्वांच्या समोर टेक्स्टबुक उघडे असतील, पेन्सिल देखील हातात पकडलेली असेल. आपण लेसनला सुरुवात करीत आहोत. आज जो लेसन आहे तो लेसन कुठला आहे? त्या लेसनचं नाव आहे ऊर्जा शक्तीचा जागर. काय नाव आहे? ऊर्जा शक्तीचा जागर. आणि हा लेसन आपल्याला डॉक्टर रघुनाथ माशेलकर अगदी सुप्रसिद्ध सायंटिस्ट, ह्यांना तुम्ही सगळ्यांनी ह्यांचं नाव ऐकलेलंच असेल. 9वीला देखील त्यांचा लेसन होता, 8वीला देखील आपण त्याच्यावरती प्रोजेक्ट तयार केलेलं होतं. आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकर ह्यांनी हा लेसन आपल्यासाठी अभ्यासासाठी दिलेला आहे. केवळ अभ्यासच नाही, तर हा लेसन म्हणजे त्यांच्या बालपणीच्या आठवणी आहेत. आणि ते कसे अगदी संकटमय परिस्थितीतून, गरिबीची, अडचणीची, हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर येऊन त्यांनी एवढ्या कठीण परिस्थितीला सामना करून एक प्रसिद्ध आणि यशस्वी वैज्ञानिक झालेले आहेत. आणि हीच त्यांची कथा या पाठाच्या माध्यमातून त्यांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे. आपण लेखकांचा परिचय घेऊया. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक, ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष, रॉयल सोसायटी लंडनचे फेलो, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे CSIR अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित त्यांची शोध नव्या भारताचा पंचशील, नव्या युगाचे टाइमलेस इन्स्पेक्टर, तिलक इन अवर टाइम्स, रिइन्व्हेंटिंग इंडिया इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. भारतातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ आहेत. प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मकता, शिस्त, संशोधक वृत्ती, नेतृत्व गुण व प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विलोभनीय पैलू आहेत. बघा, ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे म्हणजे इंटरनॅशनल लेवलला म्हणजे संपूर्ण जगात ते प्रसिद्ध असे वैज्ञानिक आहेत. लेखकांच्या परिचयाविषयी मी थोडक्यात अजून काही माहिती तुम्हाला देऊ इच्छिते. लेखकांनी आपल्या आयुष्यातील कमीत कमी 12 वर्षे तरी अनवाणी पायांनी चालणारे असे होते. म्हणजेच 12 वर्षापर्यंत त्यांना चप्पलसुद्धा घालायला मिळाले नाहीत. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत इतकी त्यांची हलाखीची परिस्थिती होती. हे जाणून घेणे तुम्हा मुलांसाठी फार महत्त्वाचं आहे.
आज आपणा प्रत्येकांकडे वेगवेगळ्या प्रकारचे कमीत कमी प्रत्येकांकडे 4 ते 5 जोडी चपलांचे आहेत. परंतु लेखक वैज्ञानिक डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे 12 वर्षाचे होईपर्यंत अनवाणीच पायाने चालत होते. सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास केलेला आहे त्यांनी, म्हणजेच आपले रोड लाईटवर, स्ट्रीट लाईटखाली. स्वतःच्या घरात लाईट देखील नव्हती. अशा परिस्थितीतून त्यांनी अभ्यास केलेला आहे. बघा किती कठोर परिश्रम त्यांनी घेतलेले आहेत. व पुढे मोठे होऊन इंग्लंडमध्ये जेथे न्यूटनने स्वाक्षरी केली आहे त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर हे आहेत. बघा त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत, प्रत्येक अडचणीला सामोरे जाऊन ते जिद्दीने अभ्यास करत राहिले आणि त्यामुळे ते कुठे पोचले तर इंग्लंडमध्ये न्यूटनसारखा जो महान शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी जिथे साईन केली होती, स्वाक्षरी म्हणजे काय, साईन, ज्या पुस्तकात त्यांनी स्वाक्षरी केली होती त्याच पुस्तकात डॉक्टर रघुनाथ माशेलकर ह्यांनी देखील स्वतःची साईन केलेली आहे किंवा स्वाक्षरी केलेली आहे. आणि हा सन्मान अतिशय मोठा सन्मान होता आणि हा सन्मान मिळवणारे महाराष्ट्रातील ते सगळ्यात पहिले शास्त्रज्ञ ठरले. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1943 म्हणजेच 1 जानेवारी 1943 गोवा राज्यातील माशेल गावात झाला. पुढे आपण पाठाला सुरुवात करणार तेव्हा ही माहिती परत तुम्हाला येणारच आहे. ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ CSIR या संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. बघा त्यांचा कार्यकाल. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी PhD मिळवून नॉन न्यूटोनियन फ्लुइड मेकॅनिक्स, जेल विज्ञान व पॉलिमर अभिक्रिया अशा मूलभूत संशोधनाद्वारे वेगळी वाट मिळवणारे माशेलकरांना 60पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. स्टुडंट, त्यांचं वय लक्षात घ्या. फक्त 23 इयर्स ओल्ड. फक्त 23 वर्षाचे असताना, 23 इयर्सचे असताना त्यांनी आपली PhD मिळवली. आणि जवळजवळ त्यांनी जे अभ्यास केलेला आहे किंवा ज्या अभ्यास किंवा विज्ञानशास्त्रात त्यांनी प्रगती केलेली आहे, संशोधन केलेलं आहे किंवा वेगवेगळ्या मार्गाने त्याने संशोधनाला नवीन मार्ग मिळवून दिलेले आहेत, असे गोष्टींसाठी माशेलकरांना 60पेक्षा म्हणजे मोर दॅन 60 अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. पुरस्कार म्हणजे काय, पारितोषिके, अवॉर्ड मिळालेले आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या 3ही पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. माय डिअर स्टुडंट, हे 3ही फार मोठे पारितोषिक किंवा अवॉर्ड आहेत आणि हे मिळवणं फार कठीण आहे. खूप मेहनत त्यासाठी घ्यावी लागते आणि डॉक्टर माशेलकरांना हे 3ही पुरस्कार मिळालेला आहेत. म्हणजे किती मानाचा आणि सन्मानाचा भाग आपला भारतीयांसाठी आहे हे लक्षात घ्या. त्या पाठीमागे त्यांच्या मेहनत तुम्ही लक्षात घ्या, त्यांची जिद्द, त्यांची अभ्यासू वृत्ती काय हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ह्याचसाठी मी तुम्हाला लेखकाचा हा परिचय इथे जो आपल्या टेक्स्टबुकमध्ये नाही तो तुम्हाला वाचून दाखवत आहे किंवा सांगत आहे. 2018पर्यंत म्हणजेच 2018 अगदी 2 वर्षा अगोदरपर्यंत 39 डॉक्टरेट, 235 म्हणजे 235हून अधिक शोध निबंध,
18 म्हणजे 18हून अधिक पुस्तके आणि 28हून अधिक मोर दॅन 28 पेंट्स त्यांच्या नावावर आहेत. असे खूप प्रसिद्ध लेखक आहेत, परंतु डॉक्टर माशेलकरांची जी कारकीर्द आहे, त्यांनी जे अथक प्रयत्न मेहनत घेतलेली आहे आपल्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी, हा जो त्यांनी केलेला सगळा पाठपुरावा आहे तो मी तुमच्यासमोर ठेव. बघा किती मेहनत आहे त्यांची त्यापाठी. हे सर्व त्यांच्या नावावर आहे आणि हे सहज उपलब्ध होत नाही. त्यासाठी जिद्द असावी लागते, एकाग्रता असावी लागते. 38हून अधिक म्हणजे मोर दॅन 38हून अधिक संस्थांच्या संचालक मंडळावर त्यांची नियुक्ती झाली आहे. बघा किती प्रसिद्ध आणि किती आपल्या भारतासाठी खरोखर देवाने दिलेली एक महान देणगी आहे. भारतातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे व भारताच्या विविध विज्ञान तंत्रज्ञान विषयात धोरणांना योग्य आकार देणारे डॉक्टर माशेलकर आजच्या तरुण पिढीचे खरे स्फूर्तिस्थान आहेत. तुमच्यासारख्या तरुण मुलांसाठी एक नवीन स्फूर्ती किंवा प्रेरणा देणारे एक महत्त्वाचे कारकीर्द म्हणजे डॉक्टर माशेलकर आहेत. डॉक्टर माशेलकरांच्या या वेगवेगळ्या अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे, त्यांच्याकडून खूप काही घेण्यासारखं आहे आणि ते सतत भारतातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठी उत्सुक असतात. लेखकांचा हा थोडक्यात मी तुम्हाला परिचय करून दिलेला आहे, पण अतिशय महत्त्वाचा असा परिचय आहे. तुम्ही पुन्हा एकदा तो वाचून लक्षात घेऊ शकता. आता आपण आपल्या पाठाचं स्पष्टीकरणाबाबत थोडंसं बघूया, त्याचा परिचय बघूया की प्रस्तुत पाठ लेखकाने त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगितल्या आहेत. हा पाठ त्यांनी मी तुम्हाला अगोदर सांगितलं की त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितलेल्या आहे किंवा ते विद्यार्थी होते तेव्हा ते कसे त्यांनी दिवस काढलेले आहेत, त्यांनी त्यांच्या आठवणी त्यांच्यासोबत काय आहेत, कशात मार्ग काढत ते एवढे मोठे झालेले आहेत ते इथे त्यांनी सांगितलेलं आहे. लहानपणीच पित्याचे छत्र हरपल्याने माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यास कसे प्रवृत्त केले याचे वर्णन या पाठात केलेले आहे. अगदी वयाच्या 6व्या वर्षीच डॉक्टर माशेलकर यांचे वडील मरण पावलेले होते आणि त्यानंतर खूप अशा कठीण परिस्थितीतून, गरीब हलाखीच्या परिस्थितीतून त्याच्या आईने जिद्दीने माझा मुलगा शिकलाच पाहिजे, त्यासाठी मला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल, परंतु मी माझ्या मुलांना शिकवणार, अशी जिद्द व उराशी बाळगून त्याच्या आईने डॉक्टर माशेलकर यांना कसं शिकवलं आणि आई त्याची कशी प्रेरणास्थान बनली हे सर्व वर्णन त्यांनी आपल्या ह्या प्रस्तुत पाठात दिलेलं आहे. खरोखरच हा पाठ तुम्हाला मॉरल म्हणून घेण्यास उपयुक्त आहे. खूप काही शिकता येईल तुम्हाला या पाठातून. म्हणूनच हा पाठ शिकवत असताना तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचा आहे. आपण पाठाकडे वळूया. पहिला पॅरेग्राफ बघूया. शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. या ठिकाणी लेखकांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या बालपणीच्या आणि शाळेच्या आठवणी सर्वात पहिल्या त्यांनी इथे मांडलेल्या आहेत. आपल्या शिक्षणाचा खडतर प्रवास, त्याचबरोबर आईचे कष्ट, शाळेबद्दलचा आणि शाळेतील शिक्षकांबद्दलचा आदर, हा सगळं काही त्यांनी आपल्या या पहिल्या पॅरेग्राफमध्ये वर्णन केलेला आहे. ते फक्त आईलाच नाही तर आपल्या शाळेला आणि शाळेत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचा या ठिकाणी आठवण काढतात किंवा आदराने नाव घेतात. त्यांना त्यांचा फार मोठा आधार इथे वाटत आहे.
त्यांनी इथे सांगितलेलं आहे की शाळा आणि शिक्षण ह्यांचा जर विषय निघाला, कधीही निघाला, तरी त्यांना मुंबईत शिकलेली आपली शाळा आठवते आणि त्याचबरोबर आपल्या शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. त्यांच्या शाळेत शिकवणाऱ्या सगळ्या शिक्षकांची त्यांना आठवण येते. ही शाळा कुठे होती बघा, गिरगावातील युनियन हायस्कूल. आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीने संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर मोठे ऋण आहे. पण त्याचवेळी हेही सांगितलं पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार. बघा, ते आपल्या शाळेची आठवण काढतात तेव्हा त्याचबरोबर आपल्या शिक्षकांची आठवण काढतात. त्यांची शाळा गिरगावात होती, मुंबईतील गिरगाव या ठिकाणी युनियन हायस्कूलसारख्या एका मराठी शाळेत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेली आहे, माझी शाळा आणि माझ्या शाळकरी वयातील किंवा शाळेत असताना वयात माझ्यावर प्रेमाने आपुलकीने संस्कार करणारे सर्व शिक्षकांची त्यांनी नावं घेतलेली आहेत. भावे सर, जोशी सर, शिर्के सर ह्या सगळ्यांनी त्याच्यावर फार मोठे संस्कार चांगले केलेले आहेत. आणि लेखक म्हणतात की त्यांचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. ऋण म्हणजे काय, उपकार. इथे ऋणचे दोन अर्थ होतात. एक अर्थ आहे तो उपकार, दुसरा असतो तो कर्ज. परंतु इथे ते कर्ज हा भाग येत नाही, तर या ऋण शब्दाचा अर्थ आहे उपकार. कारण हे शिक्षकांचे लेखकांच्या दृष्टीने त्यांच्यावर खूप असे उपकार झालेले आहेत. त्याचवेळी ते हे सांगायला विसरत नाहीत की ही सगळी किंवा या शाळेशी आणि शाळेतील संस्कार देणाऱ्या आणि शिक्षण देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे आले ती कोण होती, त्यांची परमप्रिय आई आणि त्यांचे मामा. ह्यांचे देखील मी ऋण कसे व्यक्त करणार असे ते सांगत आहेत. म्हणजे आईच्या अथक प्रयत्नाने, अपाट कष्टामुळे, अडचणीवर, ती दुःखावर, संकटावर मात करून तिने आपल्या मुलाला शाळेचं शिक्षण देण्याचे जे कार्य केलेलं आहे आणि त्याच वेळेला डॉक्टर माशेलकर यांचे मामा त्यांनी त्यांना जो सहकार्य केलेलं आहे, ह्या दोघांचेही उपकार ते व्यक्त करू शकत नाहीत शब्दात, असं ते सांगत आहेत. कारण जर अशा गरीब हालाकीच्या परिस्थितीत त्यांच्या आईने निर्णय घेतला असता की माझ्याकडे पैसेच नाही, मी कसे माझ्या मुलांना शिक्षण देऊ, असं करून त्यांनी जर त्याला घरीच ठेवलं असतं तर आज आपल्या भारताला मिळालेला हा अनमोल रत्न तो कदाचित मिळाला नसता. आणि म्हणूनच डॉक्टर माशेलकर आपल्या आईचे ऋण इथे व्यक्त करत आहेत की तिच्यामुळेच ही शाळा आणि शाळेचे संस्कार आणि शिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळालेली होती. आई हीच प्रत्येक मुलांची पहिली शिक्षक असते, नेहमी लक्षात ठेवा. आपल्याला आपल्या शिक्षण देण्याचे कार्य आपल्या घरातून सुरू होते, तेव्हा घर ही आपली पहिली शाळा असते आणि आई ही आपली पहिली शिक्षिका किंवा टीचर असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती, तर माझे सर्वस्व होती. त्याची आई त्याच्यासाठी कोण होती, फक्त शिक्षक नव्हती, तर त्यांचे सर्वस्व आज जे काही ते आहेत ते केवळ त्यांच्या आईमुळे आहेत, हे सांगायला ते विसरत नाही. बघा मुलांनो, यामधून आपल्याला त्यांचे संस्कार दिसत आहेत. जेव्हा आपण शिक्षण घेऊन मोठे होतो, चांगल्या नोकरीधंद्याला लागतो, चांगला बिझनेस करतो, श्रीमंत होतो, तेव्हा आपण आपल्या आईवडिलांना विसरतो. तेव्हा आपण आपल्या आईवडिलांचे कष्ट विसरतो की त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांनी घेतलेली मेहनत, आणि म्हणूनच आज मी ह्या मार्गावर किंवा या प्रगतीच्या यशावर पोहोचलो आहे किंवा पोहोचली आहे. तेव्हा आईवडिलांचे ऋण कधीच विसरू नका.
हा संस्कारचा धडा देखील ते आपल्याला इथे देत आहेत. पुढे जाण्या अगोदर महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे सांगते की हा लेसन बोर्ड एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. इथे तुम्ही अगदी व्हेरी इम्पॉर्टंट असं लिहून ठेवलं तरीही चालेल, कारण दरवर्षी ऊर्जा शक्तीच्या जागर ह्या लेसनमधून एक पॅसेज, कुठलाही एक पॅसेज आपल्याला बोर्ड एक्झामला 100% येतो. कारण हा लेसन आहेच एवढा महत्त्वाचा आणि आपल्याला शिकण्यास किंवा संस्कार देण्यास भरपूर उपयोगी पडणारा. तेव्हा सगळे लेसन तुम्ही 2-2, 3-3 वेळा तरी नक्कीच वाचा आणि शिकवताना अगदी शांतपणे लक्ष द्या. ओके, आपण पुढच्या पॅरेग्राफकडे वळूया. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याचा पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. ह्या पॅरेग्राफवर अतिशय ध्यान द्या माय डिअर स्टुडंट. हा पॅरेग्राफ दोन्ही वेळेला बोर्ड एक्झामला येऊन गेलेला आहे. बघा, लेखकांनी इथे आपल्या गावाचा परिचय दिलेला आहे. डॉक्टर माशेलकर हे मूळचे कुठले तर दक्षिण गोव्यातले, आणि दक्षिण गोव्यातले त्यांचं गाव कुठलं तर माशेल, आणि म्हणूनच त्यांचं आडनाव हे माशेलकर आहे. त्यांचे बालपण तिथेच केले. त्यांचे मामा, ज्यांचे ते उपकार इथे विसरत नाही आहेत, त्यांचे मामा देखील याच गावातले होते. आणि त्यानंतर ते सांगत आहेत की तिथल्या एका मैदानावर, म्हणजेच कुठल्या तर गोव्यातील माशेल गावातील एका मैदानावर खेळल्याच्या, त्याचबरोबर तिथे पिंपळकट्टा म्हणजे पिंपळाचं झाड असते, पीपल का पेड़, आणि त्या झाडाखाली असा एक कॉन्क्रीटचा कट्टा बांधलेला असतो, जिथे आपण बसून गप्पा मारत असतात. थोरे किंवा मोठी माणसं किंवा लहान मुलं खेळत असतात. आणि त्या ठिकाणी लेखकांनी आपला निवांतपणा किंवा शांत वेळ घालवल्याचा अनुभव किंवा असल्या गोष्टीचा अनुभव, त्या आठवणी त्यांच्या मनात अगदी कधी वाऱ्याच्या लहरीप्रमाणे येऊन जात असतात. जशी वाऱ्याची एखादी लाट येते, तसे त्यांना जेव्हा शांत असतात तेव्हा आपल्या लहानपणी गोव्यामध्ये माशेल गावात अनुभवलेल्या या आठवणी येतात. आकृती पूर्ण करा. ह्या ठिकाणी या गोष्टी त्या तुम्हाला येतात की लेखकांना अधूनमधून आठवणाऱ्या गोष्टी, तर त्यांचं उत्तर काय आहे, मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसल्याच्या आठवणी हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे त्या आकृतीमध्ये. ओके, हे लक्षात ठेवा. पुढे ते सांगत आहेत, माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. बघा, लेखक अगदी लहान असताना, अगदी लहान 6 वर्षाचे होते, फक्त 6 वर्षाचे, म्हणजे तेव्हा त्यांना काहीच कळत नव्हतं असं सांगितलं तरी योग्य आहे. अशा वयात त्यांचे वडील मरण पावले. वारले म्हणजे मरण पावले किंवा मृत्यू होणे. आणि उदरनिर्वाह करण्यासाठी, म्हणजे काहीतरी काम मिळवण्यासाठी, कारण गावात वडील गेल्यानंतर त्यांच्या आईला तिथे उपजीविकेसाठी काहीच काम नव्हतं, म्हणून उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा काम मिळवण्यासाठी त्यांना त्यांचे माशेल हे गाव सोडावे लागले. आकृतीमध्ये हे देखील येते की लेखकांनी वयाच्या कोणत्या वर्षी गाव सोडले आणि कशासाठी, या दोन्ही गोष्टी त्यांना इथे बोलण्यासाठी किंवा आपल्याला आकृतीबंध किंवा चौकट पूर्ण करा ह्या गोष्टीमध्ये येत असतात. त्याचबरोबर ते पुढे सांगत आहेत की मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो आणि कामाच्या शोधात त्यांची आई त्याला मुंबईत घेऊन आली. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यामध्ये आम्ही मायलेक राहत होतो.
आणि मुंबईला ते कुठे आले तर गिरगावला आले. गिरगावला खेतवाडी म्हणून एक जागा आहे. त्या जागेतील देशमुख नावाची गल्ली, आता प्रत्येक गोष्टीला नावं होती, तर देशमुख नावाची जी गल्ली होती तिथे एक छोट्या छोट्या अशा रूम काढून, चॉल ज्याला आपण म्हणतात, चाळ किंवा चॉल म्हणतात, अशा छोट्या छोट्या रूम्स किंवा खोल्या होत्या. त्यामधल्या मालती निवास नावाचं जी पहिल्या माळ्यावर छोटीशी खोली होती, अगदी छोटीशी खोली, म्हणजे जसं आपण सांगितलं तर आत्ताच्या काळात आपल्या घरामध्ये जेवढं टॉयलेट बाथरूमची जागा असते साधारण त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी एवढीच त्यांची खोली होती. तेच त्यांचं हॉल, तोच त्यांचं किचन, तीच त्यांची बेडरूम, तिथेच त्यांचं बाथरूम वगैरे. अशा अवस्थेत तिथे ते छोट्याशा खोलीत डॉक्टर माशेलकर आणि त्यांची आई दोघे राहू लागले. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. बघा, फायनान्शियल कंडिशन, आर्थिक परिस्थिती म्हणजे फायनान्शियल कंडिशन म्हणजे त्यांच्याकडे बिलकुल पैसे नव्हते, पूर्णपणे खालावलेली, अगदी दरिद्री अवस्था, अगदी भिकारी अवस्था सांगितली तरी योग्य अशी अवस्था त्यांची त्यावेळेला होती. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई, दारिद्र्याशी संघर्ष करणारी अल्पशिक्षित त्यांची आई, म्हणजे दारिद्र्य म्हणजे काय, गरिबी. एवढी गरिबी होती, त्या गरिबीशी ती संघर्ष करत होती बिचारी त्यांची आई. अल्पशिक्षित म्हणजे अगदी कमी शिकलेली आणि शिक्षणासाठी आसुसलेला, पण कोणतीही फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन चालणारा मी. बघा, एका साईडला गरिबीची परिस्थिती आणि या गरिबीला संघर्ष करत, सामना करत, तोंड देत त्याची आई, अल्प शिकलेली, अगदी कमी शिकलेली, इयत्ता 1ली ते 2री शिकलेली त्याची आई. खूप कठीण परिस्थिती होती आणि ती खूप त्रास सहन करत होती. का तर आपल्या मुलाला शिकवून मोठं करायचं होतं आणि म्हणून ती अफाट कष्ट करत होती. आणि शिक्षणासाठी आसुसलेला कोण होता, लेखक स्वतः, माशेलकर स्वतः. शिक्षणासाठी ते आसुसलेले होते. गरीब परिस्थिती आहे, अडचणीची आहे, तरीही त्यांना शिकायचं होतं, पुढे जायचं होतं, प्रगती करायची होती. परंतु कोणत्याही प्रकारची शालेय फी भरण्यासाठी शक्य नव्हते त्यांना. अशा वेळेला शाळेत कसा जाऊ असा प्रश्नचिन्ह घेऊन बसलेला लेखक आज आपल्यासमोर उभे आहेत. ते एक वैज्ञानिक म्हणून. अभ्यास करायची इच्छा आहे, शिकायची इच्छा आहे, शाळेत जायची इच्छा आहे, परंतु शाळेची फी भरण्यासाठी 1 रुपया किंवा 1 दमडी देखील त्यांच्याकडे नव्हती. फी भरणेच त्यांना शक्य नव्हतं. मग शाळेत कसा जाऊ असा प्रश्न त्याच्यापुढे खूप मोठा उपस्थित झालेला होता. हा प्रश्न देखील गेल्या वर्षी बोर्ड एक्झामला आलेला आहे की प्रस्तुत उतार्यात लेखकांसमोर उपस्थित झालेला प्रश्न. तर त्याचं उत्तर काय आहे, फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ, हा प्रश्न आहे. हे त्याचं उत्तर आहे. हे देखील आलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यावेळेस वातावरण हे असं होतं, म्हणजेच जेव्हा फी भरणं शक्य नव्हतं, गरिबीची परिस्थिती होती, त्यांना शिकायची इच्छा होती, परंतु ते काहीच करू शकत नव्हते, हतबल झालेले होते, निराश झालेले होते. असं त्यावेळचं वातावरण त्यांच्यासमोर निर्माण झालेलं होतं. पुढचा पॅरेग्राफ बघा. पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. बघा, आईची फार मोठी भूमिका. आई म्हणजे आपल्यासमोर फार मोठा आधारस्तंभ असतो. ही एवढी कठीण परिस्थिती असताना देखील त्यांच्या आईने अजिबात धीर सोडला नाही. ती खचली नाही, ती मागे सरली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. म्हणजे जी कामं मिळेल ती, असं नाही की मी हेच काम करेन, ते जी कामं मिळेल ती. का, तिच्यासमोर फक्त तिला आपल्या मुलाचं शिक्षण दिसत होतं
आणि म्हणूनच जी कामं मिळेल ती छोटी मोठी घाणेरडी सगळी कामं तिने केली. अगदी केर कचरा उचलण्यापासून साफसफाई, धुणी भांडी लोकांच्या घरात, टॉयलेट बाथरूम साफ करणं अशी लहान कामं देखील तिने केली. का तर फक्त आपल्या मुलाला शिकवायची जिद्द तिच्याकडे होती. आज तुमचे आईवडील देखील तुमच्यासाठी फार कष्ट घेतात. ते देखील असेच स्वप्न बाळगू नये की माझा मुलगा माझी मुलगी शिकून खूप मोठी होईल. ते देखील कष्ट घेत आहेत. तुमच्यासाठी अफाट पैसा संपवत आहेत. तुम्ही स्वतः विचार करा की तुम्ही कसा अभ्यास करता आणि कसा अभ्यास तुम्हाला केला पाहिजे. तर आपल्या आईवडिलांसाठी आपल्याला देखील काहीतरी केलं पाहिजे हे लक्षात ठेवा. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांची आई देखील जी मिळेल ती कष्टाची कामं करत राहिली आणि त्यातच त्यांचे मामा देखील माशेल गावाहून मुंबईला आले होते. ते देखील त्यांना मदत करत होते. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला आणि त्यांच्या मामांनी प्रयत्न केले म्हणून ते राहत असलेल्या खेतवाडी या ठिकाणातील एक प्राथमिक शाळेत त्यांना ॲडमिशन मिळालं किंवा प्रवेश मिळाला शिकण्यासाठी. ही शाळा महापालिकेची होती. शाळा कुठली होती? महापालिकेची, म्युन्सिपल स्कूल. आज आपण इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकतो, स्टँडर्ड स्कूलमध्ये शिकतो. लेखक माशेलकर हे झेडपी स्कूलमध्ये किंवा BMCच्या स्कूलमध्ये, म्युन्सिपल स्कूलमध्ये शिकलेले आहेत. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती. बघा, लेखकांची घरची परिस्थिती जशी होती तशीच लेखकांच्या शाळेची परिस्थिती, म्हणजेच महापालिकेची शाळा परिस्थिती किती खालावलेली असते हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. पण इथले शिक्षक मात्र मनाने खूप श्रीमंत होते. म्हणजे शाळा पडकी होती, शाळेचे छत भिंती खराब होत्या, बसण्यासाठी चांगली जागा नव्हती, पावसाळ्यात पाणी टिपकत होतं. परंतु अशा अवस्थेत देखील त्या शाळेत शिकवणारे शिक्षक मात्र खूप मनाने श्रीमंत होते. म्हणजे मन लावून मुलांना शिकवत होते. फक्त शिकवत नव्हते तर त्या मुलांवरती संस्कार घडवण्याचं काम करत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. बघा, आपण लेखकाच्या परिचयामध्ये ऐकलेलं होतं, तेच त्यांनी इथे सांगितलेलं आहे. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागले. म्हणजे पायात घालायला चप्पल देखील नव्हते त्यावेळेला. अशी परिस्थिती ते 12व्या वर्षापर्यंत अनवाणी राहूनच शाळेत जात होते. परंतु कुठल्याही प्रकारची लाज त्यांनी बाळगली नाही. स्वतःला आपण त्यांच्याशी कंपेअर करा. आज आपल्याला भारीतल्या भारी बॅग्स हवे आहेत, चांगले शूज हवे आहेत, चांगले सँडल हवे आहेत, चांगले कपडे हवे आहेत. नाहीतर आपण शाळेत जायला मागे पुढे करतो. आणि लेखक त्यांना तर 12 वर्षाचे वयेपर्यंत पायात घालायला चप्पल देखील मिळाले नाहीत. परंतु शिकण्याची एक जिद्द मनात होती म्हणून ते शिकत राहिले. पुढचा पॅराग्राफ बघा. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली त्यावेळी तर आणखीन एक मोठं संकट समोर आलं. आता त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली. म्हणजे कसं, मिडल स्कूलमधून हायस्कूलमध्ये जाण्याची वेळ आली 8, 9, 10 स्टँडर्डसाठी. त्यावेळेला अजून मोठं संकट त्यांच्यासमोर उभं राहिलं. अर्थातच संकट कशाचं होतं? फायनान्शियल, आर्थिक. फी भरण्यासाठी पैसे नव्हते. आणि त्यावेळची हायस्कूलची फी बघा किती आहे. तर त्यावेळची हायस्कूलची प्रवेश फी 21 रुपये होती. 21 रुपये म्हणजे किती? ओन्ली 21 रुपीज. 21 रुपीज लेखकांचे त्यावेळेला हायस्कूलमध्ये ॲडमिशन फी होती 21 रुपीज. स्टुडंट्स, या वेळेला तुमचं प्रायमरी ते हायस्कूल 10th सगळं शिक्षण एकाच शाळेत होत असते. परंतु त्यावेळेला तशी परिस्थिती नव्हती. त्यावेळेला प्रायमरीचं शिक्षण घेण्यासाठी वेगळी शाळा, मिडल स्कूलसाठी वेगळी शाळा आणि हायस्कूलसाठी वेगळी शाळा असायची. तेव्हा हायस्कूलमध्ये जाण्यासाठी वेळ आली
तेव्हा त्यांना ॲडमिशन फी होती, प्रवेश फी म्हणजेच ॲडमिशन फी होती 21 रुपीज, 21 रुपये. ती देखील त्यांच्याकडे नव्हती. पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार? बघा, 21 रुपये देखील त्यांच्या आईजवळ नव्हते. खूप प्रयत्न ती करत होती. प्रवेश फी भरणे शक्य नसल्याने आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले. आता ॲडमिशनसाठी फी भरायला पैसे नाही आहेत. तेव्हा लेखकांना असं वाटलं की फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, म्हणून आता माझं पुढचं हायस्कूलचं शिक्षण इथेच थांबणार आहे. आणि ते मनातून खूप दुःखी झाले. पण पुढे बघा, पण माझ्या आईने धीर सोडला नाही. लेखक मनातून खचले होते, दुःखी झाले होते की त्यांना पुढचं शिक्षण घ्यायला मिळणार नाही. परंतु त्यांची आई अजिबात खचली नाही. तिने धीर सोडला नाही. तिने हिंमत धरून ठेवली. आजूबाजूच्या बिऱ्हाडातील काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. बिऱ्हाड म्हणजे कुटुंब, फॅमिली. म्हणजे आजूबाजूला राहणारे जे थोडेसे श्रीमंत फॅमिलीज होते, त्यांच्या घरात ती कामे करू लागेल. छोटी मोठी जी कामं ते सांगतील ती सगळी कामं करून ती पैसे मिळवू लागली, जमा करू लागले. कशासाठी? लेखकाची हायस्कूलची फीज भरण्यासाठी. त्याच वेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. आणि बघा, परमेश्वर त्यांच्या पाठीशी होता, कारण ते प्रामाणिक प्रयत्न करत होते, अथक मेहनत घेत होते. आणि त्याच वेळेला काय झालं, तर त्यांच्या आईच्या ओळखीची, परिचय म्हणजे ओळख, त्यांच्या आईच्या ओळखीतील एक माऊली सांगितलेलं आहे. लेखकांनी त्या बाईला इथे माऊली म्हणून नाव दिलेलं आहे की उपमा दिलेली आहे, कारण अशा महान मोठ्या अडचणीच्या वेळेला तिने धावून आली, त्यांची मदत केली आणि अडचण दूर केली. म्हणजे ती आपल्या एका परमेश्वरासारखी देवापेक्षा कमी नव्हती. म्हणून लेखकांनी तिला इथे माऊली ही उपमा दिलेली आहे. आणि ही बाई, त्यांच्या आईच्या ओळखीची बाई, त्यांच्या मदतीला धावून आली आणि तिने पैसे दिले आणि लेखकांची प्रवेश फी किंवा ॲडमिशन फी भरण्याची व्यवस्था झाली. पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळेमध्ये प्रवेश बंद झाले होते. ते उशीर झाला, ॲडमिशन घेण्यासाठी त्यांना उशीर झालेला होता. आणि त्यामुळे गिरगावातील त्यावेळची जी म्युन्सिपलची जी नामांकित स्कूल होती, ती शाळेतले ॲडमिशन बंद झाले होते. लेखकांना त्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळू शकले नाही. स्टुडंट्स, आज आपण ह्या पाठामध्ये, लेक्चरमध्ये पाठाचा हा इतकाच भाग पाहणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाठाचा उर्वरित भाग पाहणार आहोत. तत्पूर्वी सगळ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे, शिकवलेला हा सगळा भाग तुम्ही पुन्हा 1-1, 2-2 वेळा वाचा आणि जो शिकवायचा आहे त्याचं देखील रीडिंग तुम्ही करून या. कारण पुन्हा मी सांगते, हा पाठ बोर्ड एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तेव्हा ह्या लेसनकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. ह्या लेसनवरती, शिकवलेल्या भागावरती जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत, समानार्थी आहेत, वाक्प्रचार आहेत, ते तुम्हाला मी पाठवत आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे.